फेब्रुवारीला शासन निर्णय आलेला आहे. त्याच्या अनुषंगाने आपल्या रुपये शांत आपल्या तालुक्यामध्ये दिनांक 7 मार्चपासून आपण कॅम्प आयोजित केलेले आहेत. या कॅम्पच्या अनुषंगाने आपल्याला माहिती द्यायसाठी आपण आजची प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे. सर्वप्रथम आपल्याला माहीत आहे की महाराजस्व अभियान हे गेल्या 10-12 वर्षापासून आपल्या महसूल विभागामार्फत राबवण्यात येत आहे. आणि यावेळेस माननीय महसूल मंत्र्यांनी या संदर्भात अतिशय म्हणजे तीव्र स्वरूपाचं एक अभियान घेण्याची सूचना आम्हाला दिली होती, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांचा सहभाग झाला पाहिजे आणि सगळ्या विभागाच्या लोकांचा त्याच्यात समावेश झाला पाहिजे असा उद्देश साहेबांचा होता. त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तारखा अरेंज करायला सांगितल्या होत्या. ज्या ठिकाणी 10पेक्षा जास्त मंडळ आहेत अशा तालुक्यामध्ये अतिरिक्त डेट्स जिल्हा स्तरावरून डिसाईड करून त्या अनुषंगाने आपल्या तालुक्यामध्ये विविध तारखेला आपल्याकडे कॅम्प आयोजित केलेले आहेत. पहिला कॅम्प आपला 7 तारखेला होत आहे, त्यानंतर 14 तारखेला दुसरा कॅम्प आहे, नंतर 24ला कॅम्प आहे. आणि या पद्धतीने मे महिन्यापर्यंत आपले हे विविध कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. या कॅम्पच्या अनुषंगाने आपल्याला माहिती देऊ इच्छितो की हा जो 7 तारखेचा आपला कॅम्प आहे हा हिवळी आपला हर्जुना हे मंडळ जे आहे या मंडळामध्ये होणार आहे. हर्जुना मंडळामध्ये जवळपास 15 ग्रामपंचायतीचा समावेश आहे आणि या सगळ्या ग्रामपंचायतीतील वेगवेगळ्या लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने हा कॅम्प आपण आयोजित करत आहोत. यासाठी आम्ही मागच्या 10 दिवसापासून तयारी सुरू केलेली आहे. या तयारीच्या अनुषंगाने या पूर्ण मंडळातील सर्व गावांमध्ये आमच्या टीमने व्हिजिट केले आणि तिथे ज्या ज्या लोकांना जे जे लाभ आवश्यक आहेत त्या त्या लाभार्थ्यांकडून अर्ज गोळा करून त्यांना ते अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया आपली सुरू आहे. या कॅम्पमधून आपण या सगळ्या लाभार्थ्यांना महसूल विभागाचा तर लाभ देणारच आहे, परंतु या व्यतिरिक्त जवळपास आपले 15-16 डिपार्टमेंट वेगळे तालुका स्तरावरचे आहेत. त्या सगळ्या डिपार्टमेंटमधून सुद्धा त्यांना जे जे आवश्यक लाभ आहेत ते आपण याच्यात वितरित करणार आहोत. याकरता आम्ही तालुकास्तरीय सर्व अधिकारी जे आपल्या यवतमाळ तालुक्यातल्या आहेत त्या सगळ्यांचा सहभाग घेतली आहे आणि त्यांना त्याबाबत सूचना दिलेली आहे आणि त्यांनी पण आपल्या स्तरावर